नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. राणेंची झंझावाती जन आशीर्वाद यात्रा कोकणसह राज्याची समीकरण बदलणार. विनायक राऊत मित्र नितेश राणेंकडून मातोश्रीवर होणारी टीका थांबवा, परशुराम उपरकरांचा टोला. आणि तळाशील तोंडवली वासियांचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच. वैभव नाईकांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन, तर निलेश राणेंची 10 दिवसात 10 कोटी देण्याची घोषणा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून 10 कोटींचा निधीस 10 दिवसात लेखी पत्र देण्याची घोषणाच माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. तळाशील समुद्रकिनारी एकदाचा पक्का बंधारा बांधून देऊ अशी ग्वाही निलेश राणे यांनी देताच तळाशील वासियांनी टाळ्यांच्या कडकडाटात निलेश राणेंच्या घोषणेचं स्वागत केलं. तोंडवळी तळाशीलच्या समुद्रकिनारी समुद्राच्या अतिक्रमणांमुळे होणारी धूप तात्काळ थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी वेळोवेळी निवेदनं दिली. तसेच तळाशील समोरील कालावल खाडीपात्रातील वाळू उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. तळाशीलच्या समुद्रकिनारी स्वातंत्र्य दिनी तळाशील वासियांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी सायंकाळी भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. निलेश राणे यांचं आगमन होताच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं. त्यानंतर निलेश राणे यांनी किनाऱ्याची पाहणी केली. यानंतर बोलताना निलेश राणे यांनी आपण टप्प्यात वगैरे काही नाही, एकदाच संपूर्ण पक्का बंधारा बांधून देऊ, 10 दिवसात 10 कोटी निधीचं पत्रच तुम्हाला देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. त्याच्या अगोदर जेव्हा तळाशीलवर संकट आलं होतं तेव्हा कुठेतरी एक टप्पा 4 लाखाचा कुठेतरी खडी टाकण्याचा टप्पा आपण इथे दिला होता. तो 2 पावसाळा काय टिकला नाही. पण आता आपल्याला जे काम हवंय ते 100% यशस्वी होईल असं आपल्याला काम करून हवंय. मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, पण जे टप्पे मला आता इकडे सांगण्यात आले की 1 टप्पा आमदार निधी, मग 1 टप्पा पालकमंत्री आणि 3रा टप्पा कोणतरी. ज्याला कामं करायची असतात तो सांगतो एवढा निधी अमुक अमुक तारखेला मी तुम्हाला देणार. टप्पे वप्पे गेले खड्ड्यात. पालकमंत्री झाला नाही तर पालकमंत्री निधी कुठून देणार? पालकमंत्री का फॉकलँड लागतो काय कुठला? यायला पाहिजे होता. पालकमंत्री निधी देणार हे पालकमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे होतं. पण जाऊ दे, तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे. तुम्ही सांगितलंय की जोपर्यंत आंदोलन काय आमच्याकडे लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार. मी आता येता येता राणे साहेबांशी चर्चा करून इकडे तुमच्या समोर आलो. राणे साहेबांनी सगळी वस्तुस्थिती सांगितली. मला साहेब, जसं आपण 1990 सालात जे देवबाग आणि त्या परिसरावर तळाशीलंतरी त्या परिसरामध्ये जसा बंधारा उभा केला होता तशीच अपेक्षा लोकांना आताही आहे. त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही. तर मी तुम्हाला आज शब्द द्यायला इकडे आलो की मला असं वाटलं, मी आता गाडीमध्ये माहिती घेतली आमच्या चिंदरकर आणि सगळ्यांकडून. चिवला आणि तो सगळा परिसर 1 किलोमीटरचा मला वाटतं 22 करोड मध्ये काहीतरी झाला. आपल्याला त्याच धर्तीवर पाहिजे, बरोबर आहे.
आपल्याला जर त्याच धर्तीवर इकडे बंधारा पाहिजे, हे किती मीटर देतात, किती पैसे देतात, किती लाखात देतात माहित नाही, पण माझ्या घराजवळून जो काय चिवला बीचवर जो बंधारा गेलाय तो 22 करोड मध्ये झालेला आहे. म्हणून आता आमदारीकडे येऊन काय बोलून गेला मला त्याच्यामधलं माहित नाही. तो नेहमी येऊन फुटानेच वाटून जातो. आणि अधिकाऱ्यांनी जर बोगस काम केलं, पोलिसांच्या समोर सांगतोय, कार्यालयात जाऊन मारणार त्या अधिकाऱ्यांना. बोगस कामं करायची नाही इकडे. मजा चालली आहे 2.5-3 वर्ष, एकही अधिकारी जागेवर मिळत नाही. इकडचा जो बंधाऱ्याचा विषय मला सांगितलं 1200 काहीतरी मीटरचा विषय आहे, म्हणजे 1 किलोमीटर 200 मीटर. त्याला लागणारा जो काय पैसा आहे तो मी आताच राणे साहेबांकडून खात्रीलायक पत्रकारांच्या समोर सांगतोय, मी तुम्हाला 10 दिवसाच्या आत ते पत्र की तुम्हाला किती करोड रुपये आणले मी तिथून, 10 करोडच्या खाली तर आणणार नाही, आणले तर 10 करोडच्या वरच आणणार. हे तुम्हाला मी 100% आज मी इथे शब्द देऊन चाललोय. आणि आपण काय पोकळ शब्द देत नाही. मला परत तुमच्याकडे यायचं. मला काय आज निघालो आणि परत आलोच नाही पालकमंत्र्यासारखा, असं मला काय करायचं नाही. आलाच नाहीये साहेब झाल्यापासून. नाही, तो येणार सुद्धा नाही. त्याला काय पडलं इकडे, तो रत्नागिरीचा आहे आणि तो टोप उलटा करून आला तुम्हाला कळणार सुद्धा नाही. घेऊन गेला. म्हणून अशा लोकांकडून अपेक्षा ठेवू नका. हे चिरीमिरी काम करणारे, मला आता ऐकून वाईट वाटत होतं की अमुक मीटरला अहो काय भीक देताय काय. अहो ही लोक आहेत, जिवंत लोक आहेत. रस्त्यापासून ते आता अंतर राहिलंय किती आणि किती वर्षापासूनची ही मागणी आहे. ही काय 2-3 महिन्याची मागणी नाही, मला माहिती आहे. म्हणून आज जसे रोकठोक आहात तसेच रोकठोक राहा. कारण का ह्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही. किती वेळा तुम्ही प्रेमाने सांगितलं असेल, अहो तरी तुमच्यात माणुसकी भरपूर आहे. तुम्ही इकडे बसवलं तरी हेच कणकवलीला असते ना, उचलून बाहेर फेकला असता बॉर्डरच्या. तुमच्यामध्ये भरपूर माणुसकी आहे, भरपूर कामं शिल्लक आहेत. जेव्हाही तळाशीला आलो बंधाराच पाहिजे. अजून भरपूर कामं आपल्याला करायचे. मला काय कोणाच्या आगीमध्ये तेल टाकायचं नाही. मी तुम्हाला आज जसं सांगितलं 10 करोडच्या खाली मी तुमच्यासाठी नाही आणणार, आणि तर 10 कोटीच्या वरच निधी आणणार. आणि साहेबांनी तुम्हाला सांगायला लावलंय, साहेब आता दिल्लीमध्ये आहेत, की त्यांना माझ्या वतीने शब्द दे आणि मी स्वतः आल्यावर मी तळाशीला येईन, माझ्या लोकांची भेट घेईन. एवढा हा त्यांच्याकडून जो संदेश आला तो तुमच्यापर्यंत ठेवतो. खाली हात राहणे कधीच येत नाही. आणि पुढच्या वेळेला माझ्या सहकार्यांनी सांगतो, जे काय असेल ते तुमच्यासाठीच आहे. पण भूलथाप्यांना तुम्ही बळी पडू नका. अनेक वर्ष तुम्ही या भूलथाप्यांमध्येच काढली. आता कुठेतरी कणा दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही दाखवताय. आणि ही जी वृत्ती जी पसरवते ना सगळीकडे की आंदोलन संपलं, ही वृत्तीच आपल्याला बाहेर खाली घेऊन जाणार. काही मिळालं नाही 2014 पासून, तो जाऊ दे, तो विषय नंतरचा आहे. पण तुम्ही आहे तसेच कडक राहा. ते तुमच्या समोर झुकले पाहिजे, एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेते येतील, नेते जातील, महिला वर्ग पण इथे मोठा बसलाय. मला जाणीव आहे, कोण मनापासून कोण इथे आंदोलनाला बसत नाही. कोणाला आज मनात वाटलं की आज आंदोलन करू, असं होत नाही. तुम्ही भोगताय म्हणून आज आंदोलनाला बसलाय. मी तुमच्या बरोबर आहे, आमची पूर्ण संघटना तुमच्या बरोबर आहे. तुम्ही एकटे कधीच स्वतःला वाटून घेऊ नका. एवढा आज तुमच्या समोर शब्द देतो, जे काय लागत असेल. आणि शुक्रवारपर्यंत जर काम चालू झालं नाही, आणि जरी शुक्रवारी काम चालू झालं तरी लक्ष ठेवा, हे साले शनिवारी काम बंद पडतील. तुम्हाला उठवतील आणि शनिवारी परत काम बंद पाडतील. यांचा पाठलाग सोडू नका, मीही सोडणार नाही. आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, तुम्ही आम्हाला तुमच्या मागे लावू नका.
जे सांगितलंय ते शिस्तीत झालं पाहिजे एवढं सांगण्यासाठी मी आपल्याकडे आलो. आपण मोठ्या संख्येने इथे माझ्यासाठी थांबलात, गर्दी केली. जेवढी आमदारासाठी केली नाही तेवढी आमच्यासाठी केली. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्हाला दिलेला शब्द आम्ही खाली पडू देणार नाही एवढं सांगतो. आज जसे आहात, कोणीही तुम्हाला त्रास दिला तरी तुम्हाला फक्त 10 नंबर डायल करायचे. निलेश राणे तुमच्या पहिला. तुम्ही काही काळजी करायची नाही. तुमच्या अगोदर उभा नाही. हे काय फक्त पोकळ आश्वासनं द्यायला मी इकडे आलेलो नाही. जे आहे ते आहे. तुम्ही आज जे काही करताय ते तुमच्या जीवासाठी करताय, मला या गोष्टीची खात्री आहे. म्हणून इथून पुढे जी काय लढाई होईल, तुमच्यासाठी जी काय लढावी लागेल, ती आम्ही सगळे तुमच्या बरोबर ते सांगण्यासाठी इथे आलोय. मी कलेक्टर मॅडमशी आता बोलतो. तहसीलदाराला ज्या भाषेत कळतं त्या भाषेमध्ये तहसीलदाराला सांगतो. आज पारसी न्यू इयर असल्यामुळे कदाचित सुट्टीवर आहे. जिल्ह्यामध्ये पारसी नाही त्याला सांगतो. सगळे पारसी मुंबई आणि त्या परिसरामध्ये शिल्लक आहे. इकडे पारसी नाही, इकडे येऊ शकतो. आणि म्हणून ज्या भाषेमध्ये ज्याला कळतं त्याला समजवायचं, हे आम्ही नेहमीच करत आलेलो आहे. तुम्ही आहे जिथे तुम्हाला अडचण वाटत असेल, निलेश राणेला सांगा, बाकी आमच्या सगळ्या साथीदारांना सांगा. हे सगळे तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला एकटं सोडून जाणार नाही. पैसे जे सांगितले ते तुमच्यापर्यंत आणून द्यायचं काम 10 दिवसामध्ये हे निलेश राणेचं, एवढं सांगतो. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 227011. कायमस्वरूपी धूप प्रतिबंधक बंधारा व्हावा. कालावल खाडीतील वाळू उपसा थांबला पाहिजे. या मागणीसाठी तळाशील तोंडवली वासियांचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. तोंडवळी तळाशीलच्या समुद्रकिनारी समुद्राच्या अतिक्रमणामुळे होणारी धूप तात्काळ थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी वेळोवेळी निवेदनं दिली. तसेच तळाशील समोरील कालावल खाडीपात्रातील वाळू उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. तळाशीलच्या समुद्रकिनारी स्वातंत्र्य दिनी तळाशील वासियांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तसंच संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून काम सुरू करण्याबाबतचं लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. त्यानुसार दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी आपलं उपोषण सुरू ठेवलंय. आमदार वैभव नाईक यांच्याबरोबर ग्रामस्थांची शाब्दिक बाचाबाची झाली. शिवाय पालकमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्यानं ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा उपोषणस्थळी भेट दिली. जिल्हा नियोजन मधून 2 आणि त्या व्यतिरिक्त अजून 2 बंधारे मंजूर करू अशी ग्वाही दिली. खासदार विनायक राऊतही मंगळवारी भेट देतील. त्यांच्या मार्फत बंधाऱ्याच्या आणखीन एका टप्प्यासाठी निधी देण्याबाबत आपण प्रयत्नशील असल्याचं आमदार नाईक यांनी ग्रामस्थांना सांगितलं. यावेळी ग्रामस्थांनीही रविवारी झालेल्या प्रकाराबाबत आमदार वैभव नाईक यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. माझी खासदारी त्यांच्या नाही करत. अशी तुम्ही गॅस जबाबदारी घ्या. मला एक करोड काय कोणा घेतले वेळ लागत त्यावेळी तो तुम्ही ठरवा. माझ्या मते की तुम्ही उपोषण तुमच्या विचार 3 पद्धतीने आपण लवकरात लवकर मंजूर करून कामापुरती सुरुवात करूया. वाळू जर सुद्धा ह्या वर्षी वाळू सुरुवात होत नाही यासाठी वेरी टाइम करणं आपण जबाबदारी घेऊया. अशी माझी तर आपण तुमच्याबरोबर म्हणून आपण बोलले आपले जो बसले त्यावेळी रात्री म्हटलं आम्ही आज आपण जाऊन त्या लोकांची परत एकदा काय करायचं ते म्हणून आता एक तर विषय आपण बोलू की त्या लोकांनी काही लोकांनी दिला नाव की वर्गाच्या काम करतो ते लोक काय होते की तुमच्या मुलावरही वर पडतो जर आपण त्याच्या विरोध केला तर प्रॉब्लेम तुमच्यावरच आहे नाव आपण आणि तुमच्या वस्ताला तर आपण
यापुढे घडायचो नाही. कसं होता, ग्रामस्थ एखादं बोलता भावनेच्या आळात उलटं सुलटं बोलता, पण आम्ही अगोदर ठरवलेला की आमचा जो आंदोलन आहे शांतपणे होऊचा आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या ग्रामस्थांना तसं सांगितलेला. पोलीस प्रशासन पण आमका ह्या दिलेला की तुम्ही जर आंदोलन करतात तर पूर्णपणे चुकीचा, तरी पण आम्ही पोलीस अधिकाऱ्यांचे सांगितलं की आम्ही कुठलाही अनुचित प्रकार घडवतो नाही, या ठिकाणी शांततेनेच आमचं आंदोलन होताना. त्यासाठी मी सर्वप्रथम आधी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांची माफी मागतो. यापुढे असं कोणी करू नये अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने खात्री देतो. आणि जे आपल्या काल पण आंदोलन सुरू होता त्यावेळी पण आमदार साहेब इलेले, त्याने अगोदरचे 2 टप्पे मंजूर आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी एक पालकमंत्री साहेबांकडनं 1 टप्पो आणि आपल्या आमदार निधीतनं 1 टप्पो असे 2 टप्पे सागरी किनाऱ्याचे एकूण 65 मीटरचे 3 टप्प्याचं काम आपण तात्काळ सुरू करण्यासाठी पतन विभाग जे अधिकारी होते त्यांना हे दिल्याने त्यांनी सांगितल्याने त्यानुसार शुक्रवारपासून काम सुरू करतो असं पतनच्या अधिकाऱ्यांनी पण इथे येऊन सांगितल्याने. काही तांत्रिक अडचणी असतात ते पण ग्रामस्थांना तेवढं माहीत नसतं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. खासदार विनायक राऊत आणि आमदार नितेश राणे यांच्यातील मैत्री आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळे विनायक राऊत यांनी मित्र नितेश राणेंकडून मातोश्रीवर होणारी टीका थांबवावी असा उपरोधिक टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावलाय. गेल्या महिन्यापूर्वी वेंगुर्ला येथे फिश मार्केटच्या उद्घाटनानंतर खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आम्ही मित्र आहोत, त्यामुळे लोक हसल्यानंतर परत आम्ही खरंच मित्र आहोत असं सांगून परत बसल्यानंतर एकमेकाच्या पाठ तुटून तिने आपली मैत्री दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे मैत्री दाखवत असताना आज मातोश्रीवर टीका केली जाते त्याच आमदाराकडून. हा गौडबंगाल काय, हा शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने प्रश्न पडला. आज ह्या बोलण्यापूर्वीच 4 दिवसापूर्वी शिवसेनेचे मंत्री आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यावरती पेविंग म्हणून जी टीका केली आणि ती टीका झाल्यानंतर त्यांनी ही दोस्तीची आपली निभवली. त्याच्यानंतर 4 दिवसांनी परत शिवसेनेच्या पक्षप्रमुख आदित्य ठाकरे एवढंच नव्हतं तर गेल्या 8-15 दिवसापूर्वी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. आणि खासदारांचे ते मित्र असतील तर खासदार त्यांना सांगू शकतील का शिवसेनेवरती अशा प्रकारची भाषा करू नका. कारण हे सर्व बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की 2005 सालातले आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेने म्हणून सातत्याने बोलतो आणि 2005 बाळासाहेबांमुळेच आणि बाळासाहेब असेपर्यंत आम्ही शिवसेनेत होतो आणि शिवसेनेत राहून एक या ठिकाणी नारायण राणे आणि राणे कुटुंबियांच्या विरोधात या ठिकाणी लढलो. आणि ते लढल्यानंतर काही लोकांचे हातपाय तुटले, काही लोकांच्या गाड्या फुटल्या, काही लोकांना मारझोड झाली. हे सर्व होत असताना खासदारांनी अशा प्रकारचं बोलत असताना बोलताना खासदारांबाबत कोणताही शिवसैनिक हे बोलायला आलं नाही. त्यामुळे शिवसैनिकांना कडवट शिवसैनिकांना हे रुचलं नाही की ही मैत्री ही रुचली नाही म्हणून खासदारांबाबत कोणी पुढे आले नाहीत. त्याची बाजू घेण्यासाठी, खासदारांची बाजू घेण्यासाठी त्यांचे असलेले भारतीय जनता पक्षाचे मित्र आमदार मात्र खासदारांना बदनाम करण्यासाठी काही लोक लेख लिहित आहेत आणि काही लोक त्यांची बदनामी करतात अशा बाजूने लिहित आहेत. पण जे लेख लिहिले गेले ते कोणते शिवसैनिकांनी लिहिले गेले, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लिहिले गेले. त्यात माझा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला म्हणून मला हे बोलावं वाटतं. आणि हा लेख संपूर्ण महाराष्ट्रात गेल्यामुळे माझा उल्लेख असल्यामुळे काही महाराष्ट्रातले शिवसेना पदाधिकारी आजही आम्ही मैत्रित्वाचे संबंध ठेवलेले आहेत. त्यांनी फोन करून आम्हाला विचारलं काय आहे परिस्थिती आणि त्यांना आम्ही वस्तुस्थिती सांगितली. ही वस्तुस्थिती सांगत असताना आणि नितेश राणे अशा प्रकारचं
शिवसेना आणि याच्यावर बोलत असताना आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतोय. त्याच नितेश राणेंना माझा प्रश्न आहे की जर तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक होता तर 2005 सालामध्ये पोटनिवडणुकीत मी उभा राहिलो, त्यावेळी आमच्या बरोबर असलेले जे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक त्यांना मारहाण करायला, त्यांची मारझोड करायला किंवा त्यांच्यावर दहशत करायला आपणच आपल्या असलेल्या जिप्सीवर पोलिसांचा स्टिकर लावून जे फिरलात ती पण सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे आज अशा प्रकारचं शिवसैनिक म्हणताना, ज्या शिवसेनेवरती तुम्ही असे बोलत असताना, शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे असलेले नेते, शिवसेनेचे असलेल्या लोकांना टीका करत असताना, खासदार आपल्या मैत्रीत, आपल्या मित्राला अशा प्रकारची टीका करू नको की अशा प्रकारचं तू बोलू नको असं सांगण्याचा कधी प्रयत्न करतील काय, तर ते करणार नाहीत असं मला वाटतं. कारण हे सर्व चाललं आहे टोलसाठी. आणि त्यामुळे आज खासदारांनी येणाऱ्या मंत्र्यांचं पण, जे केंद्रीय मंत्र्यांचं आता स्वागत करावं, म्हणजे ते अजून शिवसैनिकांना रुचेल, पटेल. पण आज या खासदारावर टीका झाल्यानंतर एकही शिवसैनिक आला नसताना, ज्या सामंत कुटुंबियांना वजेचे जे उदाहरण दिल्यानंतर अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आज उत्तर द्यायला आले. ह्या अत्यंत खासदारांनी आपल्या विरोधात शिवसैनिकांची किती चीड आहे याचा बोध घेणे गरजेचं आहे. कारण शिवसैनिकांची चीड असल्यामुळे त्या शिवसैनिकांनी जे आज खासदारांबाबत आणि कोणतंही वक्तव्य केलं नाही की आज खासदार स्वतःचीच काही वृत्तपत्रातून काही याच्यातून छापून आणत आहेत की मी कसा नारायण राणेंच्या विरोधात लढलो. हे बोलताना खासदारांना थोडी लाज वाटली पाहिजे की एका बाजूने नारायणाच्या विरोधात लढलो, भांडलो हे सांगताना खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जिल्ह्यात त्यावेळी येत असताना झेंडा खारेपाटच्या सीमेवर काढून येत होता. त्या सांगताना आज तुम्ही जर त्यांच्याच पुत्राशी दोस्ती म्हणून सांगता, हे कोणत्याही शिवसैनिकाला आणि माझ्यासारख्या त्यावेळी बाळासाहेबांबरोबर काम केलं म्हणून त्या बाळासाहेबांच्या असलेल्या कडवट शिवसैनिकांना त्यावेळेच्या रुचणारं नाही. जरी मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असलो तरी मी आज ठाकरे कुटुंबियांच्या पक्षात आहे. त्यामुळे तेही बाळासाहेबांवरती राज ठाकरेही प्रेम करणारे आहेत, तरी तेही त्यांना रुचत नाही आहे. म्हणून आज हे बोलण्याचा आज मी केला आहे. खासदार जिल्ह्यात आलेले आहेत, खासदारांनी याची स्पष्टता करावी जनतेसमोर आणि शिवसैनिकांसमोर. आपण मैत्री का केली आणि मैत्री का केली, मग शिवसैनिक त्या गेले 10 वर्ष का भांडलेत, का डोकी फोडून घेतलीत, का हातपाय फोडून घेतलेत, का गाड्या फोडून घेतल्यात, हे पण जाहीर करावं. म्हणजे खासदारचं काय आहे ते स्पष्टता सर्व ठिकाणी होऊन जाईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. रानभाज्यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. माणूस मांसाहाराकडून शाकाहारी होतोय, त्यामुळे रानभाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कोविडचे सर्व नियम पाळून गावठी आठवडा बाजार येत्या 8 दिवसात सुरू करा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सर्वप्रथम कृषी विभागाला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय एका उपयुक्त अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. आणि या कार्यक्रमाचा आग्रह जो वैभव नाईक साहेबांनी केला तो किती स्तुत्य होता याची कल्पना देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला आली. मगाशी मॅडमनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. हल्ली प्रत्येक जण मांसाहाराकडनं शाकाहाराकडे वळतो, अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण समाजामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये तयार झालेलं आपल्याला दिसतं. त्याचं कारण एकच असू शकतं की मांसाहार हा वाईट नाही, पण मालवणमध्ये आल्यानंतर माशाचं प्रदर्शन तरी बघायला पाहिजे. आज आपण रानभाज्यांचं प्रदर्शन बघतोय. परंतु प्रत्येकाला आरोग्याची काळजी असल्यामुळं कुठच्या भाज्या खाल्ल्यानंतर, कुठच्या रानभाज्या खाल्ल्यानंतर, कुठचा मांसाहार केल्यानंतर आपलं शरीर चांगलं राहू शकतं हा विचार सध्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. आणि प्रत्येकजण कुठच्या ना कुठच्या पद्धतीनं
खाल्लेल्या गोष्टीचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये त्याची काळजी घेत असतो. रानभाज्यांचं प्रदर्शन आज मी तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा बघितलं. रानभाज्या किती उत्कृष्ट लागतात हे देखील मी पहिल्यांदा खाल्लं. आजपर्यंत चिकन चिली खायचो, पण आज बांबूची चिली पण खाल्ली. पण मला ती चिकन चिलीपेक्षा देखील उजवी वाटली, कारण त्याच्यामध्ये बनवण्याची पद्धत असेल, त्याच्यामधली रेसिपी असेल, त्याच्यामध्ये टाकलेला तुमचा काही मसाला असेल, हा घरगुती मसाला असणार आहे. आणि घरगुती खाणं ज्यावेळी आपण खातो त्यावेळी आपली प्रकृती स्थिर राहते, असं देखील अनेक लोकांनी, अनेक तज्ज्ञांनी, अनेक डॉक्टर लोकांनी देखील म्हटलेलं आहे. हळवडी बघितली, टाकळ्याची भाजी बघितली. आजपर्यंत पावसाळ्यामध्ये येणारा टाकळा मला माहिती होता, पण 365 दिवस टाकळा आपल्याकडे असतो आणि त्याची 365 दिवस भाजी होऊ शकते हे आज मला कळलं. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रदर्शनात फक्त रानभाज्या समोर आल्या नाहीत, तर आमच्यासारख्यांना रानभाज्यांचं ज्ञान देणारा वर्ग देखील आज या प्रदर्शनाच्या निमित्तानं पार पडला असं माझं मत आहे. कारण शेवटी रानभाज्या असतील, आपल्या नेहमीच्या भाज्या असतील, आपलं जेवण असेल, हे जर सगळं चमचमीत असेल तर जेवायला चांगलं लागतं. आज मी सकाळपासून ज्या कार्यक्रमाला सुरुवात केली तर रानभाज्या महोत्सवाला जायचे फक्त म्हणजे रानभाज्या बघायला जायचं असं माझ्या डोक्यात होतं. रानभाज्या खायला जायचे हे माझ्या डोक्यात नव्हतं. पण रानभाज्या देखील किती उत्कृष्ट असू शकतात ते मी असेल, आमदार साहेबांनी असेल, जिल्हाधिकारी मॅडमने असतील, आमच्या सीओनी असतील, या सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यात सुवर्णयोग असा आहे की आदरणीय गंगावणे साहेबांचा सत्कार देखील आमच्या हस्ते पार पडला, ज्यांनी आपली एक कला नुसती महाराष्ट्रापुरती, जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवली नाही, तर त्याचा झेंडा हा देशाच्या पातळीवर लावला. त्याबद्दल गंगावणे साहेब आपले देखील मनापासून आभार मानले पाहिजेत, आपल्याला देखील धन्यवाद दिले पाहिजे. आणि असा अनोखा असा मिलन कृषी विभागानं केला आहे. त्याच्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार घेतला, चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील सत्कार घेतला. मला वाटतं हा आदर्शवत असा कार्यक्रम आहे. आणि वैभव नाईक साहेबांना मी विनंती करणार आहे की हा वर्षातनं 2 दिवस कार्यक्रम घेण्यापेक्षा कायमस्वरूपी जर आपल्याला हा कार्यक्रम घेता आला तर रानभाज्यांचं महत्त्व देखील वाढेल आणि रानभाज्यांमुळे प्रकृती किती चांगली राहू शकते हे सगळ्या जिल्हावासियांना कळेल. आणि म्हणून याचं सातत्य असलं पाहिजे. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे गावठी भाज्या ज्या मिळतात त्या गावठी भाज्यांचे बाजार देखील बंद झालेले आहेत. मला जिल्हाधिकारी मॅडमना सूचना करायची आहे की गावठी भाज्यांचं खरं मार्केट हे सिंधुदुर्गामध्ये गणपतीमध्ये असतं. गणपती ज्यावेळी सुरू होतो, म्हणजे हरतालिका सुरू होते, तेव्हापासून रानभाज्या असतील, गावठी भाज्या असतील, त्या लोकांना पाहिजे असतात. कोविडचे सर्व नियम पाळून, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून, गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन माझ्या महिला भगिनींनी असेल, बचत गटाने असेल, काही कुटुंबाने असेल तर गावठी भाज्या पिकवल्या असतील, त्याची पैदास केली असेल तर ती देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांचा देखील चरितार्थ चालला पाहिजे. ही भूमिका घेऊन आपल्याला पुढच्या 8 दिवसामध्ये हे गावठी भाज्यांचे बाजार देखील प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर ज्या ज्या ठिकाणी होत होते त्या त्या ठिकाणी सुरू करणं आवश्यक आहे. ती जागा जर कमी असेल तर तिथल्या सीओनी असेल, तिथल्या प्रांताधिकाऱ्यांनी असेल, तहसीलदारांनी असेल, मोठ्या जागेचं सिलेक्शन करावं, मोठी जागा पाहावी आणि त्या ठिकाणी रानभाज्या असतील किंवा गावठी भाज्या असतील त्यांची विक्री ही सुरू करणं हे गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी ही देखील सूचना त्यांना मी करतो. आज अतिशय चांगल्या आणि उपयुक्त अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी वैभव नाईक साहेबांनी मला दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या दौऱ्यामध्ये श्रावण संपल्यानंतर अशाच पद्धतीनं माशाचं प्रदर्शन देखील भरवावं आणि माशाचं जेवण देखील खाण्याची संधी प्रशासनाला आणि आम्हाला वैभव नाईक साहेबांनी उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती करून थांबतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची 19 ऑगस्ट पासून जन आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. मुंबईमधून 19 ऑगस्टला सुरू होणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेचा 26 ऑगस्टला सावंतवाडी इथं समारोप होणार आहे. ही यात्रा नेमकी कशी असेल याचा आढावा घेतलाय आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी. मंत्री झाल्यानंतर नारायण राणेंचा पहिलाच कोकण दौरा. जन आशीर्वाद यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. कोकणसाठी कोणती करणार मोठी घोषणा. राणेंच्या दौऱ्यामुळे शिवसेनेत चलबिचल. राणेंच्या दौऱ्यानं बदलणार कोकणच्या राजकारणाची समीकरणं. नारायण राणेंना मंत्रीपद मिळाल्यानंतर कोकणात उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांनी दिल्लीत जात मंत्री राणेंची भेटही घेतली. मात्र आता कार्यकर्ते त्यांच्या स्वागतास आतुर आहेत. या दौऱ्यात सत्कार समारंभाच्या पलीकडे राणेंकडून कोकणला काय मिळणार याची जास्त उत्सुकता सामान्य कोकणी बांधवांना आहे. महाराष्ट्र राज्यात आज भाजपच्या 4 केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होते. पैकी 3 जे मंत्री आहेत, डॉक्टर भारती पवार, कपिल पाटील आणि डॉक्टर भागवत कराड, हे 3 मंत्री आज 16 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या विविध भागातल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करतात. आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे 19 ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला निघत आहेत. आणि ही जन आशीर्वाद यात्रा जी आहे राणेंची, जी सुरू होणार आहे, तब्बल 680 किलोमीटरचा प्रवास जो आहे या जनयात्रेनिमित्त राणे करणार आहेत आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. यामध्ये कोकण प्रांत जो आहे ते राणे संपूर्ण पिंजून काढणार आहेत. तब्बल 9 लोकसभा मतदारसंघ आणि 33 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतील. त्यानंतर ही जन आशीर्वाद यात्रा ती 19 ऑक्टोबर ते 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट अशी असणार आहे. आणि मुंबईमधून ही सुरू झालेली जन आशीर्वाद यात्रा 19ला सुरू होईल आणि 26 ऑगस्टला ही तळकोकणातील सावंतवाडी मतदारसंघामध्ये जी आहे याची समाप्ती होणार आहे. यामध्ये निश्चितच मोदींनी 7 वर्ष जे कार्य केले, जे काम केले, जनकल्याणाची कामं केली आहेत, ही विकासाची गंगा नारायणराव राणे जनतेबरोबर घेऊन जातील. आणि ही यात्रा कशी असेल, 19 ऑगस्टला मुंबई शहरामध्ये ही यात्रेला सुरुवात होईल आणि या भागामध्ये ते विविध गाठीभेटी घेतील. यानंतर 20 ऑगस्टला मुंबई उपनगरामध्ये ही यात्रा होईल आणि तिसऱ्या दिवशी 21 ऑगस्टला जी आहे ती भाईंदर, वसई, विरार आणि पालघर ज्या ठिकाणी कोकणी जनता मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. याशिवाय अन्य भागामध्ये या जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. आणि यानंतर 22 ऑगस्टला जी नारळी पौर्णिमेची सुट्टी आहे, या दिवशी ही जन आशीर्वाद यात्रेला सुट्टी राहील. 23 ऑगस्टला महाडचा जो पालीचा गणपती आहे महाडमधील, इथे गणपतीचा आशीर्वाद घेऊन कोकणातील यात्रा नारायणराव राणे सुरू करतील. सुधागड पाली येथील रायगड जिल्ह्यातील ही यात्रा आहे. यानंतर महाड MIDCची पाहणी करणार आहेत. ज्या प्रमाणात माणगाव असेल, रायगडमधलं महाड असेल, इथे मोठ्या प्रमाणात पाणी घुसून नुकसान झालेलं होतं पावसाचं, याची ते पाहणी करणार आहेत. चौदार तळ्याची ते पाहणी करणार आहेत. तेथून ते बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून तिथून निघणार आहेत. यानंतर पोलादपूर, कशेळी घाट असेल, या मार्गे ते खेडला उद्योजक जे उज्ज्वला गॅसचे लाभार्थी असतील, हर्डे दापोलीचे मच्छीमार असतील, हे या ठिकाणी त्या दिवशी भेटणार आहेत त्यांना. यानंतर लोटे परशुराम या भागाला भेट देणार. त्या ठिकाणी 800 गायींचा गोठा आहे आणि गो हत्या याच्यावर कडक कायदा केंद्र सरकारने केलेला आहे. गायींना कुठेतरी पालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा 800 गायींचा गोठा याची पाहणी करून नारायणराव याची माहिती घेतील. यानंतर ज्या ठिकाणी दरड कोसळलेली होती, या भागातील लोक असतील, उद्योजक असतील, हे त्या दिवशी त्यांना भेटतील. यानंतर रात्री 8 वाजता ते या भागात परशुराम लोटेमध्ये येतील आणि 23 तारखेची यात्रा त्या ठिकाणी थांबेल. रात्री विश्रांती त्या ठिकाणी आहे. 24 ऑगस्टला चिपळूणपासनं
पुन्हा आशीर्वाद यात्रेला पहाटे सकाळी सुरू होईल. चिपळूण शहर ज्या ठिकाणी दरड कोसळलेले भाग असेल या भागाला भेट देतील. हॉटेल अभिषेकमध्ये त्यांची जे व्यापारी असतील, पूरग्रस्त असतील, उद्योजक असतील यांची या ठिकाणी भेट घेतली जाईल. या ठिकाणी जल्लोष नसेल, ही सांत्वनपर भेट असेल आणि व्यापाऱ्यांना भेट घेऊन त्यांचं निवेदनं स्वीकारतील, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. यानंतर संगमेश्वर गोळवली येथे जनआशीर्वाद यात्रा येईल. संगमेश्वरमध्ये द्वितीय संघचालक गोळवलकर गुरुजींचा जन्मगाव हा मानला जातो. या ठिकाणी नरेंद्र राणे भेट घेतील आणि त्यानंतर राम जन्मभूमीमध्ये ज्या कार चालकांनी सहभाग घेतलेला होता त्या कार चालकांचा सत्कार केला जाणार आहे. याशिवाय कसबा संगमेश्वर येथील संभाजी राजे यांचं स्मारक आहे, या स्मारकाला भेट देऊन या ठिकाणी ते अभिवादन करतील. यानंतर संगमेश्वर बस स्थानकाच्या तिथे हायवेच्या संदर्भात तिथले व्यापारी असतील, उद्योजक असतील, ग्रामस्थ असतील यांचं म्हणणं ते ऐकून घेणार आहेत. या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य स्वागत होणार आहे. यानंतर आरवली असेल, निवळी फाटा असेल, ह्या हायवेवर त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं जाईल. सत्कार जे आहेत सत्कार स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी शहरामध्ये ही यात्रा प्रवेश करेल आणि कुवारबाव येथे पंतप्रधान आवास योजनेचे जे लाभार्थी आहेत यांच्या वतीने नरेंद्र राणेंचा सत्कार केला जाणार आहे. JK फाईल नाका येथे भाजपा ओबीसीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर मारुती मंदिर, MIDC रेस्ट हाऊस या ठिकाणी MIDC रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद होईल आणि त्या ठिकाणी विश्रांती घेऊन ही यात्रा पावसमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निघेल. तिथे पावसमधील आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, या कॅनिंग संदर्भात व्यवसाय असतील, या व्यावसायिकांशी त्यांची भेटीगाठी होणार आहेत, चर्चा होणार आहेत. यानंतर पुन्हा परत 6 वाजता रत्नागिरीमध्ये ही यात्रा येईल पावसवरून आणि रत्नागिरीमध्ये बागायतदार असतील, उद्योजक असतील यांच्याबरोबर चर्चा होईल. मराठा भवनामध्ये नरेंद्र राणेंचा भव्य दिव्य सत्कार रात्री 8:30 वाजता केला जाणार आहे आणि मराठा समाजाच्या समस्या असतील, मराठा आरक्षण असेल याच्यावर पण चर्चा होणार आहे आणि याच दिवशी रात्री रत्नागिरीमध्ये मुक्काम होणार आहे. नंतर 25 ऑगस्टला सकाळी उठून टिळक स्मारकाला नरेंद्र राणे भेट देतील. रत्नागिरी रेस्ट हाऊसवर चर्चा होऊन पत्रकार परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे. यानंतर लांजाकडे यात्रा निघणार आहे. दुपारचं भोजन केल्यानंतर ही लांजावरून यात्रा रायपटण येथे आगमन होईल आणि बरोबर 4:15 ते 4:30 वाजता राजापूर वगैरे करत 4:30 वाजता खारेपाटणच्या बाँड्रीवर नारायण राणेंचं भव्य दिव्य स्वागत केलं जाणार आहे. यानंतर वैभवडी असेल, फोंडा असेल असे भाग करीत कणकवलीमध्ये जाणार आहे. वैभवडीमध्ये भव्य दिव्य असं नारायण राणेंचं भाजपच्या वतीने स्वागत होणार आहे. फोंड्यामध्ये स्वागत होणार आणि हे करत रात्री ही यात्रा कणकवलीमध्ये येणार आहे. कणकवलीमध्ये भव्य दिव्य अशी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. जो पूल आहे मुंबई गोवा महामार्गावर याला रोषणाई केली जाणार आहे. नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण कणकवली नगरीमध्ये रोषणाई पाहायला मिळणार आहे आणि भव्य दिव्य स्वागत झाल्यानंतर त्या दिवशी रात्री जी आहे विश्रांती आणि रत्नागिरीमध्ये ही राणेसाहेब थांबतील. यानंतर 26 ऑगस्टला जी आहे यात्रा ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुढील दिशेने निघणार आहे. कणकवली नांदगाव मार्गे शिरगाव, तळेबाजार, देवगड करत देवगडमध्ये भव्य दिवस स्वागत होणार आहे. देवगड करून कुणकेश्वर असेल, मेडबाव असेल, आचरा मध्ये ही जाणार आहे. मालवण शहरामध्ये प्रवेश करतात. भव्य दिवस मालवणमध्ये स्वागत केलं जाणार आहे. मालवणमधले कट्टा असेल, कट्ट्यानंतर सुकळवाड वगैरे करत ओरोसमध्ये ही यात्रा येईल. पंदूरमध्ये स्वागत होईल, पावशी आणि यानंतर कुडाळ शहरामध्ये भव्य दिव्य स्वागत राणेंचं होणार आहे. यानंतर भाजपा कार्यालय जे आहे कुडाळमधलं, या भाजपा कार्यालयात नारायण राणे भेट देतील आणि तिथे पण त्यांचं जंगी स्वागत होणार आहे. यानंतर
झाराप असेल, आकेरी असेल, कोलगाव मार्गे स्वागत स्वीकारत नारायण सावंतवाडीमध्ये दाखल होतील आणि सावंतवाडीमध्ये न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीने यात्रा जी आहे यात्रेचं समारंभ होणार आहे. यामध्ये अनेक नेते यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. ह्या यात्रेची जबाबदारी प्रदेश सचिव प्रमोद जटर असतील, राज्याचे प्रदेश सचिव निलेशजी राणे असतील, आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर यासह सगळ्या नेत्यांसह त्याची जबाबदारी दिलेली आहे. सावंतवाडीच्या समारोपाची जबाबदारी नगराध्यक्ष संजू परब असेल, मनोज नाईक असेल, विशाल परब असेल, यासह महेश सारंग असेल, सगळे मंडळी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करताना पाहायला मिळते. अशा पद्धतीने नारायण राणेंचा हा जन आशीर्वाद यात्रा भव्य दिव्य असणार, यात कोणतेही वाद नाही. कॅमेरा हर्षलचा भरत केसरकर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रिपदाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्याची क्षमता या खात्यात आहे. इथेच निर्माण होणाऱ्या फळांवर प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळू शकेल. ही करण्याची धमक आणि ताकद राणेंकडे आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या अपेक्षा राणेंकडून आहेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. आंबोली चौकुळाचं सौंदर्य सगळ्यांका भुरळ घालता. शेवंताच्या सौंदर्यावर फिदा असलेल्या अण्णा नाईकांका सुद्धा या निसर्गान भुरळ घातली आणि अण्णा नाईक आपली बंदूक घेऊन आंबोलीत पोहोचले. आंबोली या रस्त्यावरून आतापर्यंत 1000 वेळा गेलो असेल शूटिंगला सावंतवाडीला. पण ह्या आंबोली गावामध्ये असं काही निसर्ग सौंदर्य आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणजे जाताना रस्त्याने जे काही थोडंफार धुकं वगैरे दिसतंय, काहीतरी घाट दिसतोय, ह्याच्या पलीकडे मी काही फारसं बघितलं नव्हतं. पण आज मी सगळं एक्सप्लोअर करतोय आणि अतिशय सुंदर, म्हणजे जणू काही स्वर्गच इथे अवतरावा अशी ही सगळी जागा आहे. अतिशय सुंदर जागा आहे, सगळ्यांनी इथे आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, निर्णय राऊत आंबोलीत, त्याला कोण ओळखत नाही, सगळेजण त्याला ओळखतात. आणि तुम्हाला खरोखरच आंबोली जर नीट बघायचं असेल, दिवसा, सकाळी, रात्री, तर तुम्ही जरूर निर्णय राऊत आंबोली टुरिझम नक्की लक्षात ठेवा आणि जरूर या. म्हणजे आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण खूप सतत कामात असतो, घरातल्या प्रॉब्लेममुळे आपण त्रस्त झालेलो असतो, किंवा आता कोविडमुळे सुद्धा आपण जवळपास 2 वर्ष घरात बसून आहोत. त्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि एक मोकळा श्वास घ्यायचा असेल, एक खरोखरीचा म्हणजे एक नॅचरल ऑक्सिजन तुम्हाला जर घ्यायचा असेल, तर तुम्ही आंबोलीत आलं पाहिजे. आणि फार लांब नाही आहे, सहज तुम्ही इथे पोचू शकता. आणि ते राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सुंदर व्यवस्था आहे. काय नाही इथे, तर जरूर एक वेगळं डेस्टिनेशन म्हणून तुम्ही आंबोलीकडे बघायला पाहिजे. मला खात्री आहे की माझं तुम्ही थोडंसं तरी ऐकाल आणि या आंबोलीमध्ये या. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11.
कसई तोडामार्ग नगरपंचायतीच्या साहित्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कारवाईसाठी राष्ट्रवादीनं आंदोलन छेडलं होतं. राष्ट्रवादीचे नेते सुरेश तळवी आणि जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर थेट नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनांती आणि सीओ गायकवाड यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. कसई तोडामार्ग नगरपंचायतनं खरेदी केलेल्या सक्शन व्हॅन, स्ट्रीट लाईट आणि अग्निशामक साहित्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार केला गेल्याची 2 वर्षांपासून तक्रार आहे. सक्शन व्हॅन सुमारे 19 लाख, स्ट्रीट लाईट 26 लाख आणि अग्निशमन साहित्य 14 लाख खरेदी झाली. ती बाजारभावाच्या कितीतरी जास्त दरानं खरेदी झाली आणि यात लाखोंचा भ्रष्टाचार झाला. बहुतांश साहित्य जाग्यावरच नाही, सक्शन व्हॅनचा वापर नाही, जनतेच्या पैशांचा चुराडा असे आरोप करत राष्ट्रवादीनं दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र कारवाई न झाल्यानं स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडलं. कसई तोडामार्ग नगरपंचायतने 17-18 या साली अग्निशमन साहित्य, सक्शन व्हॅन व LED स्ट्रीट लाईट या तिन्ही खरेदी केलेल्या होत्या. त्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असं आमचं प्राथमिक मत होतं आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक मासिक मिटिंगमध्ये हा विषय मांडलेला. परंतु चौकशी करतो असं सांगून त्यांनी नेहमी टाळाटाळ केली. चौकशी काही केलीच नाही. चौकशी करायचं नेहमी आश्वासन दिलं, पण प्रत्यक्ष चौकशी काही केली नाही. त्यानंतर 17-18ला लेखापरीक्षण झालं या संदर्भात. त्या लेखापरीक्षणामध्ये अनेक दोष त्यांनी दाखवले. त्या दोषांची पूर्तता करून परत लेखापरीक्षण होणं गरजेचं होतं, पण ते काही या नगरपंचायतीने केलं नाही. अग्निशमन साहित्य अंध व अपंग यांच्या धर्मादाय संस्थेला द्यायचं असतं, पण तसं काही केलं नाही आणि त्रयस्थ संस्थेकडून ती खरेदी केली. त्याचप्रमाणे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. आज ही सक्शन व्हॅन 3-4 वर्ष झाली तरी अशीच पडून आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. अग्निशमन साहित्य जे खरेदी केलं असं म्हणतात त्याप्रमाणे खरेदी अस्तित्वात नाही. ते तेवढं साहित्य कुठेही गोडाऊनमध्ये दिसत नाही. त्याप्रमाणे जे साहित्य घेतलं आहे त्याच्या किमती बघितल्या आणि ते साहित्य बघितलं तर त्यात मोठी तफावत आढळते. त्यानुसार आमचं असं म्हणणं आहे की त्यात मोठ्या प्रमाणावर त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि LED स्ट्रीट लाईट जी खरेदी केली त्याची लाईट आणि ब्रॅकेट सकट जर आम्ही किंमत माहिती घेतली तर त्याची किंमत केवळ 2400 एवढीच होते, पण ह्यांनी 5400 एका स्ट्रीट लाईटची किंमत दाखवलेली आहे. आणि अशा प्रकारे जवळपास 530 लाईट खरेदी केलेल्या. त्यात म्हणजे ऑडिट रिपोर्टमध्ये असा उल्लेख केलेला की 500 स्ट्रीट लाईट खरेदीचा ठराव होता, पण ह्याने 530 खरेदी केल्या. त्या 30 लाईटला कुठेही मान्यता नाही. असे अनेक मुद्दे आज आहेत, अनेक दोष आहेत आणि असं असून देखील यांनी चौकशी केली नाही. आज त्या तिन्ही गोष्टी वापरत नाहीत. त्यामुळे जनतेचा संपूर्ण पैसा हा बरबाद झालेला आहे. तोडामार्ग जनतेचं नुकसान झालेलं आहे आणि या सर्वस्वी नुकसानाला त्या काळचे तत्कालीन CO मुख्याधिकारी हेच जबाबदार आहेत आणि त्यांच्या चुकीमुळे आज एवढा भूर्दंड हा तोडामार्गच्या जनतेला बसलेला आहे. आणि याची सगळी चौकशी व्हावी यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पण आजपर्यंत त्यांनी चौकशी केलेली नाही आणि दोषीवर कारवाई देखील केलेली नाही. यापुढे जर ते कारवाई करणार नसतील तर आम्ही उपोषण मागे घेणार नाही. ठराव घेताना बॉडीचा म्हणजे संबंध येतोच कार्यकारिणीचा आणि त्याप्रमाणे ठराव झालेले होते, पण ठराव झाल्यानंतर खरेदी करताना COने वास्तविक नगराध्यक्ष म्हणा किंवा इतर नगरसेवक यांना विश्वासात घेऊन खरेदी करायला पाहिजे होती. हे ट्रॅक्टर असून सुद्धा आम्हाला काही कामाला येत नसून, कारण आमच्या घराच्या बाजूला सुद्धा गोव्यामधनं गोव्यातल्या टाक्या येऊन टँकर येऊन सांडपाणी घेऊन जातात सगळं संडासातलं. त्याच्यावर काहीतरी लवकरात लवकर नगरपंचायतीने उपाययोजना करावी. ते शासनाने त्याच्या लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे ना. ते बरोबर आहे, ते करताय, ते काय चुकीचं आहे. या उपोषणाची दखल घेत अमित सामंत आणि सुरेश तळवी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. सीओशी चर्चा करून उपोषण स्थळावरूनच थेट नगरविकास राज्यमंत्री यांना फोन लावत त्यांचं लक्ष वेधलं. यावेळी खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं वचन नगरविकास राज्यमंत्री यांनी दिलं. तर मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांना याबाबत तात्काळ अहवाल पाठवा असे आदेश राज्यमंत्री तानपुरे यांनी दिले. त्यानुसार मुख्याधिकारी गायकवाड यांनी लेखी पत्र दिल्यानं हे उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुरेश तळवी, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आलं. यावेळी संदीप गवस, सुदेश तुळसकर, दीपक जाधव, सागर नाईक, रवींद्र बांदेकर, मीनाक्षी देसाई, मोहिनी रेडकर, सुशांती राऊत, लीना कुबल, लवू मिरकर, प्रशांत नाईक, गोपाळ ठाकूर आदी उपस्थित होते.
ज्या पद्धतीने जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो, त्या पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च होतो, याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे. जी सेक्शन 9 आहे, स्ट्रीट लाईट आहे, त्यानंतर अग्निशमन यंत्रणा, यासाठी लाखो रुपयांचा या ठिकाणी नगरपंचायतने खर्च केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला आणि या अपहाराबद्दल शासनाने चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, अशा पद्धतीने या मागणी घेऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी सगळे उपोषणाला बसलेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष अमित सावंत, या दोघांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे. आपण पहिल्यांदा अमित सावंत यांच्याशी संवाद साधूया. सावंत साहेब नमस्कार. आपली सगळी मंडळी जो विषय घेऊन आज आंदोलनाला बसलेली आहेत त्याबद्दल काय सांगाल, कशा पद्धतीने यांना न्याय मिळेल? सर्वप्रथम सगळ्यांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण त्याचबरोबर हे सुद्धा सांगायला वाईट वाटतंय की आज एवढा पवित्र दिवस असताना काही नागरिकांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात, या नगरपंचायतच्या कारभाराच्या विरोधात इथे उपोषणाला बसायला लागतंय. आम्ही यांनी गेले 8-10 दिवस आम्ही या कागदपत्रांचा पाठपुरावा करतोय आणि त्याच्यात स्वच्छ दिसतंय की मोठ्या प्रमाणात रकमेचा, शासनाच्या रकमेचा, लोकांच्या हक्काच्या पैशाचा अपहार झालेला आहे. आता ही बघितली तर हीच गाडी ना, ती ही वळत सुद्धा नाहीये दोडामार्गच्या गल्ल्यांमधून आपल्या नगरपंचायतीची गाडी. म्हणजे कुठेतरी पैसे याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार घडलेला आहे आणि याला जसे त्यावेळेचे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे सेवक म्हणणारे हे सर्वच त्याच्यात सहभागी आहेत, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि आमची मागणी ही आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची, आणि ती रास्त मागणी आहे की याचा कुठेतरी पाठपुरावा होऊन ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना कुठेतरी त्यांच्याकडून ती रक्कम वसूल केली जावी आणि त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत. आणि या मताशी आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि या मताशी मी सहमत आहे. कालच नगरविकास राज्यमंत्री नामदार श्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे या विषयावर. त्यांनी सुद्धा मला हेच सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची आपण चौकशी करण्याचे आदेश सुद्धा ते देत आहेत. मी ते आदेश या 8 ते 10 दिवसात जाऊन स्वतः ते घेणार आहे आदेश. आत्ताच सीओ साहेब सुद्धा पत्र देत आहेत म्हणून आम्हाला सांगितलंय त्यांनी. परंतु जर का समजा याच्यातून काही घडलं नाही तर आम्ही 1 महिन्याची डेडलाईन देतो. मी स्वतः इकडे येणार आणि या नगरपंचायतला आतमध्ये कर्मचाऱ्यांसकट टाळं ठोकणार, हे मी आता इकडे यांच्या समोर सांगतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. चित्रकलेचं कोणतेही शिक्षण न घेतलेल्या कुडाळ तालुक्यातील भरणी येथील अक्षय मेस्त्रीनं केवळ एक छंद म्हणून पेन्सिल आर्ट जोपासला आणि या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. हा आहे अक्षय मेस्त्री, आपल्या कुंचल्यातून अद्भुत असं विश्व साकार करणारा. पेशानं तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. अक्षयनं चित्रकलेचं कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही, तरीही केवळ आवड म्हणून सुरू केलेला चित्रकलेतील त्याचा प्रवास थक्क करणार आहे. अक्षयनं साकारलेली चित्र एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. मी हे जे पेंटिंग केलंय ते आपल्या जवानांची एक आर्ट फॉर्म म्हणून केली. तसे मला लहानपणापासून चित्रकलेची आवड निर्माण झाली, कारण माझे पप्पा, माझे आजोबा सर्व चित्रकलेमध्येच आहेत. आम्ही गणपतीच्या मूर्त्या घडवतो. पंजोबांपासून आमच्या घरामध्ये गणपती बनवले जातात. त्याच्यामधून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. आता मी चित्रकलेमध्ये लहानपणापासून चालू आहे ती चित्रकला मी पुढे वाढवत जातो. तसंच आमची गणपतीची जी कला आहे ती मी पुढे वाढवतो. तसेच मी आता चित्रकला आहे त्यामध्ये मी छोटे मोठे ऑर्डर्स घेतो, ऑनलाईन ऑर्डर्स घेतो, पेंटिंग बनवून घेतो. जसं फोटो देतात तसं त्या टाईपमध्ये मी स्केच बनवून देतो कस्टमर्सला. आता स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यानं साकारलेलं चित्र अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
आपल्या चित्रातून त्यानं स्वातंत्र्याचा संग्राम उभा केलाय. सिंधुदुर्गात अक्षय सारखे कितीतरी युवक केवळ आवड म्हणून आपली कला सीमित ठेवतात. त्यांची ही कला जगासमोर येणं गरजेचं आहे. आपल्या छंदाला व्यावसायिकतेची जोड दिल्यास या माध्यमातून नफाही कमवू शकतात. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. देशभर सध्या लसीकरण जोरात चालू असा, मात्र फाटेपासून रांगेत उभ्या राहून सुद्धा लस टोचून काय गावना नाही. एकान ह्याच्यावर भारीच डोक्या लढवल्या. रांगेत बिंगेत रवाच्या भानगडीत न पडता सरळ खिडकीत लस टोचून घेतल्या. तुम्हीच बघा काय ता. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. शेतीचे कामकाज संपून श्रावण सुरू झाला की कोकणातले पारंपरिक शेतकरी आपली गुरं एका गावातून दुसऱ्या गावात चरण्यासाठी ठेवून येतात. अशीच गुरं चौकुला घेऊन जाताना शेतकऱ्यांशी साधलेला हा संवाद. बाशी बाशी बैला जोडा आपली पुढं मानता डोल मानता या गारामाच्या मानाता ग मानता डौलापुराच्या मानता डोल मानता या गारामाच्या मानाता ग मानता तान्या बलजा पोहाना मधोडी तान्या बलजा पोहाना मधोडी हाती हाती राजा हाती राजा. तर शेती संपल्यानंतर इथले पारंपरिक शेतकरी आपली गुरं घेऊन ती राखणीसाठी दुसऱ्या गावी घेऊन जातात. तर तरी परंपरा मातोंडचे शेतकरी आजही जपतायत. आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत जे गुरं घेऊन जातात. काका, तुमचं नाव काय आणि कुठे चाललंय तुम्ही? माझं नाव शंकर सुरेश परब. आम्ही चौकोळला गुरं घेऊन जात आहोत. आणि चाऱ्यासाठी तुमची स्वतःची गुरं आहेत की लोकांची गुरं? आमची स्वतःची गुरं आहे. आणि आज किती दिवस तिथे राहणार आहेत गुरं? 4 महिने. तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही याचा काय मोबदला वगैरे देताय का? हो. म्हणजे कसं मोबदला काय असतो? मोबदला 3 महिन्याने एकदा. म्हणजे एका जोडीला 3,000 एका जोडीला 3,000 रुपये देत आहे. तिथे बैल राखणीसाठी तिथे काय मोठं माळा रान वगैरे आहे का तिथे चौकोळला? हो. आणि ते तुमच्या पहिल्या आहेत तर आणि तुमच्या बैलांची काळजी घेतात चांगली? काळजी घेतात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण होऊन आपण 75व्या वर्षात पदार्पण करतोय. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा, यासाठी काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा या उद्देशानं व्यर्थ न होऊ बलिदान हे अभियान सुरू करण्यात आलंय. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा इथं महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार मिठाचा सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष आणि प्रवक्ते इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य दादा परब, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, चंद्रशेखर जोशी, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, जगन्नाथ डोंगरे, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, नगरसेविका कृतिका कुबळ, स्नेहल खोबरेकर, अभय शिरसाट, NSUI जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, अरविंद मोंडकर, समीर वंजारी आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी रविवारी दोडामार्ग इथं मोठ्या दिमाखात स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. प्रशासन प्रमुख तथा तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशासनानं कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक, पत्रकार या साऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळे दोडामार्ग तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचा विश्वास तहसीलदार खानोलकर यांनी व्यक्त केलाय. तालुका ठिकाणी झालेल्या या प्रशासकीय ध्वजारोहण समारंभाला पोलीस निरीक्षक रिजवाना नदाब, नायब तहसीलदार नाना देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, कुलदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर करतसकर, विजय चव्हाण यांसह सभापती संजना कोरगावकर, उपसभापती सुनंदा धरणे, सदस्य बाबूराव धुरी, धनश्री गवस, उद्योजक विवेकानंद नाईक, गणेश प्रसाद गवस, ललिता भोळे, स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत परमेकर, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे ब्युरो चीफ संदीप देसाई, लव मिरकर यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रमुख कार्यक्रमानंतर तहसीलदार कार्यालयात कोविड काळात चांगलं काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा तालुका प्रशासनाच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ऑगस्ट 2021 या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ प्रशासनातर्फे आयोजित केलेला होता. आपल्या तालुक्यामध्ये मार्च 2020 ते आज ऑगस्ट 21 या कालावधीत एकूण 2836 कोरोना रुग्ण आढळलेले होते. त्यापैकी उपचारांती 2774 म्हणजे 98% रुग्ण बरे झालेले आहेत. आज रोजी आपल्याकडे 18 सक्रिय रुग्ण आहेत म्हणजे 0.6% आणि दोडामार्ग तालुक्यात 44 मृत्यू म्हणजे 1.60% आहे. गेले 1.5 वर्ष कोरोनाशी संघर्ष आपला सुरू आहे.
शासनाकडील मार्गदर्शक तत्त्वे, आदेश, जिल्हास्तरीय समितीकडील सूचना आणि त्यांनी वेळोवेळी दिलेले आदेशाची अंमलबजावणी करून आज आपल्या तालुक्यात बहुतांशी प्रमाणात कोरोना रोग आटोक्यात आणण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. आपली जी काही तालुकास्तरीय समिती आहे त्या समितीमध्ये सर्व सदस्य आणि आम्ही मिळून एक ठोस उपाययोजना आणि नियोजन करून या शासनाच्या आदेशाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य यंत्रणेचे काम हे अतिशय कौतुकास्पद आहे, कारण कोरोना रुग्णावर थेट उपचार हे आरोग्य यंत्रणेमार्फतच केलेले आहेत. बाकी इतर सर्व जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी त्यांना सहकार्य केलेले आहे. आपल्या तालुक्याला डॉक्टर कर्तस्कर, डॉक्टर एवाळे, डॉक्टर चिपळूणकर, डॉक्टर सारंग, डॉक्टर बोर्डे यासारखे अनुभवी आणि ज्येष्ठ डॉक्टरची टीम उपलब्ध झाल्यामुळे त्यांचं जे काय अनुभव आहे त्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून योग्य नियोजन करून अगदी शेवटच्या स्तरापर्यंत काटेकोरपणे लक्ष देऊन रुग्णाला चांगल्या प्रकारे उपचार करून औषधोपचार करून आपले कोरोना साथ ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच त्यांचं हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. त्याचमुळे आपला जो दोडामार्ग तालुक्याचा मृत्यूदर आहे तो 1.6 इतका कमी राखण्यात मदत झालेली आहे. आपल्या आज आपण सर्वांचं जे अथक परिश्रम ज्यांनी केले अहोरात्र 1.5 वर्ष, कुठल्याही आपली कुटुंबाकडे लक्ष न देता रात्रंदिवस त्यांनी काम करून अतिशय चांगल्या प्रकारे साथ निवारण करण्याचा आपल्या तालुक्यात प्रयत्न झालेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये वॅक्सिनेशन पण अतिशय चांगल्या प्रकारे झालेले आहे आणि दोडामार्ग तालुक्यात व्हॅक्सिनेशनचं काम सुद्धा आरोग्य यंत्रणेने चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याच्यात 21,000 पहिले डोस आणि 7,000 सेकंड डोस अशी आपली आजपर्यंतची काम आहे. जवळजवळ 70 ते 75% भाग कव्हर झालेला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 2270 11. स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या व्यक्तीला जो मदत करतो त्याचा सत्कार हा झालाच पाहिजे, असं प्रतिपादन डॉक्टर सुभाष दिघे यांनी बोलताना केलंय. मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे मालवणच्या विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपसाठी आवश्यक साहित्य वाटप करण्यात आलं. यामध्ये 75 लाईफ जॅकेट, रेस्क्यू रिंग, वॉकी टॉकीचे सेट असं एकूण 1 लाखांचं साहित्य देण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अजय पाटणे, प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला सामंत, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, डॉक्टर सुभाष दिघे, अशोक सारंग, विजय केनवडेकर, गणेश कुशे, दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर आदी उपस्थित होते. नगरसेवक गणेश कुशे यांनी मान्यवरांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं. यावेळी सर्वच मान्यवरांनी दामू तोडणकर आणि विघ्नहर्ता ग्रुपचं कौतुक केलंय. येतच आहेत मग महापूर आले, भूकंप झाले आणि ह्या सगळ्या सतत संकटाची मालिका चालू आहे आणि ह्या मालिकांमध्ये कदाचित समाज आणखीन त्याच्यामुळे जवळ येईल असं मला वाटायला लागतं की त्याच्यात एकमेकांना सहाय्य करण्याची आता चिपळूणमध्ये जे असतील तर त्यांना एकमेकांना सहाय्य करूनच ते बचावले असेल ना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि समाज सुद्धा त्याच्यासाठी द्यायला तयार आहे. आपल्याकडे कोणीतरी पुढाकार घेणारा लागतो. आता बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेता, तुमचं कौतुक करण्यामध्ये देवदर सरांसारखे ते पुढाकार घेतात. असे जो कोणी पुढाकार घेतो, आज संतोष दुर्गाजी गेल्या वर्षात म्हणतो आणि त्याला जे देणगीदार असतात अगदी सामान्य देणगीदार सुद्धा, कोणी 100 रुपये देईल, कोणी 1000 रुपये देईल, जास्तही देईल, परंतु निश्चितपणे लोकांना देण्याची वृत्ती आहे आपल्याकडे. कारण पुण्य पर उपकार पाप ते परमिळा. आपल्याकडे पुण्य संपादन करायचं तर तीर्थयात्रा करा वगैरे असं नाही. आपल्याकडे
दुसऱ्या उपकार करा म्हणजे तेच पुण्य, आणि त्याच्यामुळे हे पुण्य तुमच्या मागे भरपूर साठेल आणि पुढच्या काळात हा संकटांचा आहेच, सगळेजण वॉर्निंग देतात आहे आपल्याला, आणि त्यामुळे त्या काळामध्ये जशी तुमची गरज आहे तशी मला वाटतं अन्य सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, वेगवेगळी कौशल्य आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा समाजाचं ट्रेनिंग एक प्रकारच्या अगोदर डिझास्टर मॅनेजमेंट त्याला म्हणतात, तर खरोखर अशा प्रकारचे काही कौशल्य समाजाच्या मला तर असं वाटतं आपल्या इन्शुरन्सचे पैसे बहुतेक बायकोला 100% मिळणार, एवढी ती जोरात नाट येत असते, आणि तो नौका चालवणारा असतो तो तर एकदम सुशागात असतो, त्याला काहीच फरक पडत नाही. त्याच्यामुळे मला 2 लोकांबद्दल आदर आहे. पुण्यामध्ये ट्रॅफिकमध्ये 2 व्हीलर चालवणारे पुणेकर, ते तेवढंच कठीण आहे. बरोबर, कुठून कसा कुठे जाईल ना सांगता येणार नाही. आणि दुसरा मच्छीमार, तुम्ही एवढ्या लांब जेव्हा जाता आणि मदत करता तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची, भगीरथ सारख्या कार्यकर्त्याची जर जबाबदारी कुठची असेल तर तुम्हाला साहित्य अपुरं पडता कामा नये. गव्हर्नमेंट देईल तेव्हा देईल. कलेक्टर मॅडमला कालही मी निरोप पाठवला होता. कलेक्टर मॅडमने सांगितलं दामोची आणि माझी भेट झाली, तुम्ही भेटून यालात महेंद्र असं मला म्हणाला, आणि मॅडमनी सांगितलंय आपण सकारात्मक विचार करू, त्याच्यामुळे तो तर निर्णय होईल. पण माझी नेहमी म्हणणं असं असतं की सगळं काही सरकार करेल याच्यावर माझा एकतर विश्वास नाही, आणि सगळं समाज करू शकणार नाही. गडबड आहे, म्हणजे सगळं समाज करू शकणार नाही आणि सारं काही सरकार करणार नाही. म्हणून तहसीलदार मला असं वाटतं एक मध्यम मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमच्या लेवलला काय करू शकू, तर आम्ही आमच्या लेवलला ₹1,00,000 खर्च करू शकतो. सचिन मोकळेपणाने सांगू, 10-1 लाख रुपये असतील ना तर तुमची ती बोट पण दिली असते. त्याच्या मी ईश्वरचरणी प्रार्थना अशी करतो, पुढच्या 5-6 महिन्यात समजा काय लागला, मी तुम्हाला जसं कॅच लागतं ना तसा मला देणगी जर कुठे समजा आमच्या जाळ्यामध्ये सापडला आणि त्याला मी हे सांगितलं की असं असं दामूची गरज आहे, त्याला ती फायबरची बोट पाहिजे, कुठची तुम्ही फोल्डेबल बोट काहीतरी म्हणतेत ना, ती जर तुम्हाला जर देता आली तर सचिन मी प्रामाणिकपणे सांगतो पहिली जर अशी कुठची देणगी आली या कॅटेगरीची, कारण सारंग सरना माहिती आहे कॅटेगरीमध्ये देणगी यावी लागते. देणगी रँडम असून चालत नाही, त्या विषयासाठी देणगी मिळायला लागते. ती जर मिळेल तर आपण प्रयत्न करू. मीन टाईम माझी खात्री आहे तहसीलदार, कलेक्टर मॅडम ह्या खूप त्याचा संवेदनशीलपणे विचार करते. परंपराच आहे की एकमेकांना मदत करावी, आणि ही जी परंपरा आहे ही आपल्या नसानसांमध्ये भरलेली आहे. लहानपणापासून आपण आपले कुटुंबीय म्हणा, शेजार बाजारचे म्हणा, शिक्षक म्हणा, सगळेजण सांगत असतात की आपण कोणाला तरी मदत केली पाहिजे. आणि या परंपरा ही जी आहे ही काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात असते. म्हणजे मी आहे, मी माझ्या शेजारच्यालाच मदत करेन, पण हे जे बंधन आहे शेजारी, गाव, शहर, हे बंधन तोडून अन्य ठिकाणी जाऊन मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती दामू तोडणकर आणि त्यांच्या ग्रुपमध्ये जी आलेली आहे ती निश्चितच सागराच्या शेजारी राहतात म्हणून आलेली आहे असं मला वाटतं. अफाट सागर आहे, सागराचं पाणी, सागराच्या लाटा कुठे जाणार याचं कोणतेही बंधन सागराला नाही. तसंच तुम्ही मदत करताना तुम्ही कुठे जाताय, कोणत्या शहरात जाताय, भागात जाताय, राज्यात जाताय, याचं कोणतंही बंधन न ठेवता केवळ माणुसकी आणि एक मदत संकट काळात आपण केली पाहिजे. या केवळ एक दृष्टीने आपण त्या ठिकाणी जाता आपल्या कार्याचा जितका गौरव केला जाईल तेवढा कमीच आहे. जे काय केलं हे सगळे माझे जे आहेत हे सहकारी ते आहेत म्हणून मी आहे. कारण जाताना कुठेही आम्हाला कॉल आला, कलेक्टर मॅडम मला कॉल करतात या मुलाने प्रेस बसला आहे, जिथे मी येऊ शकते का, ते फोन ठेवायच्या आता आमची म्हणत आहे. ही कशी होतात ती मला पण माहिती नाही. आज तुम्ही सरकारला बोलवलात, हळूहळू येतो, पण आता जर कुठे जर प्रसंग आला असता ना तर मलाच कळलं नसतं ते कधी आले, असा अनुभव आहे. पण हे सगळं काम करत असताना आम्ही कोणाचं काही घेत नाही. आम्ही भरपूर ठिकाणी गेलो त्यावेळी लोकांनी सुद्धा पैसे खिशात घालण्याचं काम केलं, तर एकही मोठं येणार नाही पैसे. आणि सांगत तसे खायला मिळतही नाही अशा ठिकाणी पण गेलेलं आहे. पण थोडं कधी कंप्लेंट काय करत नाही, काय नाही, की जायचं करायचं हा रूप आहे. आणि अशा प्रकारचे आम्ही कामं करत असताना कालचं एक मोठं उदाहरण शिकवून जो आम्ही लावला केला त्यामध्ये आम्ही एकमेकांना मेसेज करत होतो की तिकडे पूर आला गावाला, आम्ही एकमेकांना मेसेज करतो की तुम्ही रेडी राहा. असं करता करता कलेक्टर मॅडमचा फोन आला आणि मॅडम त्यांना एक आश्चर्य वाटलं की मी कॉल केला आणि गेले पण. आपल्या
आपली छाती त्या लाटांवरती स्वार होऊन आपण चाललेलो असतो आणि यावेळी आपल्याला एक वेगळंच करेज धैर्य निर्माण होत असतं. म्हणजे रावडी भाषेत सांगायचं झालं तर समोरून लाटांचा सातवडा आपण जो म्हणतो तो येत असतो आणि आपण इथून नौका हाकत असतो. अशा वेळी सामान्यातला सामान्य माणूस त्या ठिकाणी हार्ट फेल होऊ शकतो, पण आमच्या माणसाला त्याची तमा नसते आणि ह्याच जोरावरती आणि ह्याच प्रयत्नांवरती आपली माणसं म्हणजे आपल्यासारखी तुमच्यासाठी टोटल टीम ही रेस्क्यू ऑपरेशन ज्यावेळी करायला जाते त्यावेळी काय जात असेल त्याचा आम्ही अंदाज बांधत असतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. राणेंची झंझावाती जन आशीर्वाद यात्रा कोकणसह राज्याची समीकरणं बदलणार. विनायक राऊत मित्र नितेश राणेंकडून मातोश्रीवर होणारी टीका थांबवा, परशुराम उपरकरांचा टोला. आणि तळाशील तोंडवली वासियांचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच. वैभव नाईकांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन तर निलेश राणेंची 10 दिवसात 10 कोटी देण्याची घोषणा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.